नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि हो, स्वतःची काळजी घेताय की नाही? घेताय ना? शाबास, घेतलीच पाहिजे. बालमित्रांनो, आज आपण किती दिवसांपासून शाळेत गेलेलो नाही आहोत. मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांनाच शाळेची खूप ओढ आहे. आपल्याला खूप असं एक मनापासून वाटतंय की पटकन शाळा उघडाव्यात, आपण शाळेत जावं आणि पहिल्यासारखं पुन्हा आपण अभ्यास करावा. पण ठीक आहे, आता परिस्थिती अशी आहे, त्याला सगळ्यांना आपल्याला सामोरं तर जावंच लागणार की नाही? म्हणून आता आपण घरूनच अभ्यास करणार आहोत. तेव्हा आज मी इयत्ता 8वीसाठी एक धडा घेऊन आलेली आहे. तर मी सगळ्यांसाठी हा धडा समजावून देणार आहे. तेव्हा हिंदी आणि इंग्लिश आणि मराठी अशा तिन्ही भाषांचा मी जेव्हा स्पष्टीकरण करेन तेव्हा वापर करणार आहे. तर सगळ्यांनी पान नंबर 13 काढायचं आहे आणि आपण 5व्या धड्याकडे जाणार आहोत. घाटात घाट वरंधा घाट. तेव्हा सगळ्यांनी पान नंबर 13 काढायचं. ठीक आहे. आता हा जो धडा आहे घाटात घाट वरंधा घाट, हा धडा जेव्हा आपण त्याचं शीर्षक वाचतो, मतलब ये जो लेसन का टाइटल है, इस लेसन के टाइटल से हमें पता चलता है कि ये लेसन किसके ऊपर होगा. घाटात घाट वरंधा घाट, अगर आपने सुना होगा कहीं नाम इसका, जर तुम्ही कधी इकडे साताऱ्याकडे किंवा तुम्ही कोल्हापूरकडे गेला असाल तर तुम्हाला या घाटातनं तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल हा घाट. ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी खूप छान आहे हा धडा. त्यांनासुद्धा या घाटाबद्दल खूप छान माहिती उपलब्ध होईल. हा जो धडा आहे हा लिहिलेला आहे महेश तेंडुलकर यांनी. ते प्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची बंच ट्रेकिंग, साध पन्हाळा ते विशाळगडची, साध शिवकालीन दुर्गांची, शिलालेखांच्या विश्वात, गड मंदिरावरील द्वारशिल्प आणि भटकंती कुडाळ वेंगुर्ल्याची, भटकंती अनलिमिटेड, किल्ले जिंजी, किल्ल्यांच्या दंतकथा अशी ऐतिहासिक माहितीपर पुस्तके, गोव्यातील पर्यटन हे प्रवास वर्णन इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. हा जो धडा आहे या धड्यामध्ये काय आहे तर सह्याद्रीमधील जो वरंधा घाट आहे या वरंधा घाटाची वैशिष्ट्य आणि तेथे घेतलेले अनुभव लेखकाने इथे मांडलेले आहेत. आणि हा पाठ जो आहे तो भटकंती अनलिमिटेड या त्यांच्या पुस्तकातून घेतलेला आहे. तर आता आपण धड्याकडे जाणार आहोत. ज्येष्ठ महिना सुरू झाला की पावसाचे वेध लागतात. सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्येष्ठ महिना म्हणजे जसे आपले इंग्रजीचे महिने असतात जानेवारी फेब्रुवारी, तसेच मराठीचा हा पहिला महिना आहे. जसा इंग्रजीचा जानेवारी हा पहिला महिना असतो तसा मराठीचा हा ज्येष्ठ हा पहिला महिना असतो. तर हा महिना सुरू झालेला होता आणि पावसाचे वेध लागलेले होते. आणि वेध म्हणजे काय तर बारिश शुरू होने की मतलब शुरुआत, मतलब अभी बारिश शुरू होगी, उसके लिए थोड़ा वातावरण चेंज हो जाता है. तो उस वक्त समझ में आ जाता है कि अभी बारिश होने वाली है, बारिश का अभी महीना शुरू होने वाला है. तर सोसाट्याचा वारा आणि पहिल्या पावसाच्या सरींची वार्ता पसरवणारा मातीचा सुगंध हे अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. आता पहिल्या पावसाच्या सरी म्हणजे जेव्हा पहिला पाऊस पडतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जब पहली बारिश होती है तो वातावरण में एक अलग सी महक आती है. अब सबको बहुत ही वो सुगंध पसंद होगी और मतलब ऐसी कोई सुगंध कहीं पर भी हमें नहीं मिलती. ना कोई परफ्यूम बना है ऐसा, ना कोई मतलब फूल को ऐसी सुगंध आती है. सिर्फ पहली बारिश की जो खुशबू होती है वो सिर्फ पहली बारिश में ही हमें मतलब मिलती है, कहीं जगह हमें मिल ही नहीं सकती है. तो ये इतनी प्रेशियस है ना, कितनी सबको पसंद होती है ये पहली बारिश की सुगंध. तर अगदी प्रत्येक वर्षी येतच असतं. तरी ते दरवेळी नवीन वाटतं. मतलब हर बार बारिश होती है लेकिन हर बार जो आने वाली बारिश होती है हर बार हमें नई लगती है. आणि बालपणी बेफाम होऊन एग एग सरी माझे मडके भरी च्या तालावर पावसात चिंब चिंब भिजणं आणि त्याबद्दल आईवडिलांकडून पोटभर मार खाणं. तुम लोगों ने भी कभी मम्मी पापा का मार खाया होगा. मतलब बारिश में जाके भीग के आने के बाद मम्मी आपको डांटी होगी और आपको 2-4 मतलब चमाटा मारा ही होगा. तो ऐसे ही मतलब जो बच्चे होते हैं वो बहुत ही इनोसेंट होते हैं और जो उनको जहाँ पे आनंद आता है वो वैसा करते ही है. तर ह्या सगळ्या लहानपणीच्या गोष्टी आम्हीसुद्धा लहानपणी खूप पावसामध्ये मजा केलेली आहे. तुम्हीसुद्धा आता करत असाल आणि आईच्या हातचा मारसुद्धा खात असाल.
तर ते लहानपणची जी गाणी होती पावसामध्ये भिजून गाण्याची, मराठी में बहुत ही फेमस गाणं आहे, एग एग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून। तो ये बहुत ही प्यारा गाना है। तो बच्चे जब भी बारिश में भीगते हैं तो हमेशा ये गाना गाते हैं। तो उनको अभी मतलब वो सब उन दिनों में मतलब हमारे भी बचपन के यादें हमें भी अभी आती है, वैसे ही सेम हमें दिखता है कि हम लोग कैसे नाचते थे बारिश में। तो ये सब बच्चे यहाँ पे कैसे मतलब बारिश का मज़ा लेते हैं बच्चे। तर आणि आजी आजोबांकडून कागदी होड्या करायला शिकून त्या पावसाच्या पाण्यात सोडण्यासाठी पुन्हा पावसाची आतुरतेने वाट पाहणं। और जब भी हमारे ग्रैंड पेरेंट्स होते घर में, हमारे दादाजी होते, नाना जी होते, मतलब दादी होती है, वो क्या करते हैं हमारे लिए कागज़ की होड़ियाँ बनाती है और कागज़ की नाव बना के हमें देते हैं। और हम क्या करते थे, वो नाव लेके बारिश में जहाँ पे पानी ऐसे बहता पानी रहता था उस पर छोड़ देते थे, और जैसे पानी बहता था उसके साथ वो पानी में जैसे नाव आगे आगे जाते थे उसके साथ ये भी बच्चे भी भागते हैं। तो ये सब मज़ा बहुत ही आता है बारिश में। तो ये सब उनको याद आ रहा है अभी। आणि अशा कितीतरी आठवणी घेऊन दरवर्षी पाऊस येत असतो, म्हणजे इतनी यादें लेके बारिश आती है। पण मोठं झाल्यावर इंद्रधनुष्यात उमलणाऱ्या रंगांचे अर्थ उमगू लागतात। और जब हम बड़े हो जाते हैं तो वो जो इंद्रधनुष्य होता है उसमें जो 7 रंग होते हैं उनके अर्थ हमें समझ में आ जाते हैं। बरसण्याचा अर्थ कळू लागतो। बारिश बरसती नहीं है, बारिश के साथ बहुत कुछ मतलब बरसता है, तो वो उसके जो मीनिंग होती है वो जब बड़े हो जाते हैं तो बदल जाती है। आणि हुरहुर तळमळ अशा शब्दांचा थेट प्रत्यय येऊ लागतो। मतलब हुरहुर तळमळ मतलब कोई किसी की इंतज़ार में, किसी के याद में बारिश की, जैसे हम लोग बचपन को याद करके अभी हम लोग ये करते कि क्यों बड़े हो गए हम लोग। तो ये सब जो शब्द है वो याद आते हैं हमें, और उनके अलग जो मीनिंग्स है वो भी बदल जाते हैं उम्र के हिसाब से। पावसाच्या आगमनाने गतकाळातले ते क्षण पुन्हा जिवंत होतात। मतलब बड़े भी बच्चे हो जाते हैं, वो भी मतलब पास्ट में खो जाते हैं, डोळ्यांसमोर येऊ लागतात आणि कधी कधी पापण्यांमधून अलगदपणे वाहूनही जातात। और बचपन की यादों में वो सब खोने के बाद कभी कभी हमारी आंखें नम भी हो जाती हैं, हम इमोशनल हो जाते हैं। पण डोळ्यातला कोणता आणि बाहेरचा कोणता तेच कळत नाही, आणि मग पाऊस जेव्हा पडतो तेव्हा डोळे पण ओले होतात। म्हणजे एक असंही होतं की बाहेरही पाऊस पडतो आणि आपल्या डोळ्यातनं पण पावसाच्या सारख्या पाण्याच्या धारा लागलेल्या असतात, अश्रू वाहत असतात। असं बरंच काही अनुभवायचं असेल तर वरंदा घाट गाठलाच पाहिजे। और अगर आपको इसका बहुत ही मज़ा लेना है तो आपको कहाँ जाना चाहिए, वरंदा घाट जाना चाहिए। पुण्याहून महाडकडे जाताना हिरव्या हिरव्या रंगांची झाडे पाहत पाहत पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण एंजॉय करत करत प्रवास सुरू असतो। मतलब पुण्याहून महाडकडे, मतलब पुणे से अगर आप जा रहे हो तो पुणे से आपको महाड़ की तरफ जाना पड़ेगा, और वहाँ पे हरी हरी रंग की जो बहुत सारी पेड़ रहते हैं, झाड़ी रहती है, वो आपको देखने के लिए मिलेगी। और वहाँ पे वो देख देख के आप पावसाळ्यातले टिपिकल पावसाळी कुंद वातावरण, मतलब एकदम बारिश का जो सीज़न होता है तो बहुत ही सुंदर ऐसा मौसम होता है। तो वो आपको एंजॉय करते करते आपका जो ट्रैवलिंग होगा वो आपका बहुत ही अच्छा होता है, आप बहुत ही मज़ा करोगे। तो बंदिस्त गाडी सुक्याने करण्यात जितकी मजा असते त्याहीपेक्षा जास्त 2 चाकीवर अंग भिजवत करण्यात असते। मतलब अगर आप 4 व्हीलर में जा रहे हो तो मज़ा आएगा ही, लेकिन उससे भी ज़्यादा अगर आपको एंजॉय करना है तो आपको 2 व्हीलर पे अगर बैठ के बारिश में भीग के बारिश का मज़ा, और वो जो भी आपका ट्रैवलिंग है वो बहुत ही मतलब आपका बहुत ही मतलब एंजॉय करोगे आप, मतलब कभी भूल नहीं पाओगे। इतना सुंदर लगता है अगर आप वहाँ पे ऐसे जाओगे तो। आणि येणाऱ्या पावसाचं पाणी अंगावर घेत आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडवत बेफाम वारा छातीवर झेलत आवडती गाणी गुणगुणत पावसाळी प्रवास करण्यातली मजा तर काही औरच असते। म्हणजे अभी भी आप लोग शैतानी करते हो जैसे बच्चे हो, तो कोई जाता है तो जानबूझ के पानी में उछलते हो ताकि दूसरे के ऊपर पानी कैसे मतलब उड़े, और उसके लिए वो, या फिर आपके हाथ में कभी छाता होता है तो उसको ऐसे गोल गोल घुमा देते हो जानबूझ के ताकि दूसरे के ऊपर पानी की छींटे उड़े। तो वैसे ही अगर आप ट्रैवल करते हो 2 व्हीलर पे तो जानबूझ के मतलब जहाँ से पानी आ रहा है वहाँ पे ज़ोर से गाड़ी लेके जाते हैं तो पानी ऐसे उड़ता है, तो वो मज़ा लेते हैं। तो ये सब यहाँ पे बोला है उन्होंने कि ऐसे आप यहाँ पे कर सकते हो, मतलब क्योंकि सब लोग एन्जॉयमेंट के लिए आते तो मज़ा करते हैं सब लोग। तर असा शरीर गारठवणारा
आणि मनाला उभारी देणारा प्रवास कधी संपूच नहीं ऐसे वाटते। मतलब ऐसे लगता है कि कभी ख़त्म ही ना हो ये जो भी हम लोग ट्रॅव्हलिंग कर रहे हैं, ये ऐसे लगता है कि ऐसे ही चलते रहे, ऐसे ही चलते रहे, बस चलते रहे। पण पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत जातात आणि आपण येऊन पोहोचतो तो वरंदा घाटात। और देखते ही देखते क्या हो जाता है, मतलब वरंदा घाट आ जाता है। मैलाचा दगड मतलब जहाँ पे एक मैल हो जाने के बाद, पहले ऐसे लिखा करते थे, अभी ऊपर तो सब लिखा हुआ रहता है, लेकिन जब पुराने ज़माने में रास्ते पर लोगों को समझ में नहीं आता था कि कितना डिस्टेंस उन्होंने पार किया है। तो एक मैल होने के बाद, मैल मतलब 1 किलोमीटर होने के बाद वहाँ पे ऐसे 1 किलोमीटर या फिर जितने किलोमीटर हुए तो वो बताते थे कि आपको यहाँ से अगर इतने बम्बई जाना है तो यहाँ से आपको 200 किलोमीटर है या फिर आपको 100 किलोमीटर है। तो ऐसे वहाँ पे एक पत्थर हुआ करता था वाइट कलर का, और उसके ऊपर ब्लैक कलर में लिखा हुआ, अभी भी मिलते हैं आप देखेंगे तो ये सब जो पत्थर थे वो पीछे चले गए, और देखते देखते क्या हुआ की वरंदा घाट आ गया। आणि मग काय झालं, पाहता पाहता मैलांचे दगड मागे पडत आणि आपण येऊन पोचतो ते वरंदा घाटात। घाटात घाट वरंदा घाट, बाकी सब घाटिया, म्हणजे सगळ्यात मस्त एक त्यांनी मस्त हे मारलं इथे एक छान काय म्हणतो आपण, एखादा नारा बिरा देतो की नाही तसं, की घाटात घाट फक्त वरंदा घाट, बाकीच्या सगळ्या घाटी आहेत। आणि असे इथे आल्यावर आपल्याला वाटतं, पाण्यावर झुकलेल्या हिरव्या गच्च झाडीतून रोरावत बाहेर येणारे धबधबे आणि दरीतील हिरवं रान, ढगाळलेले डोंगर, पावसाची सतत धार आणि मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी। बघा किती सुंदर वर्णन केलेले, काय काय आहे तिकडे आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे धबधबे आहेत तिथे है ना। और फिर दरीतलं हिरवं असं रान आहे, मतलब आप अगर देखोगे तो नीचे की तरफ तो यहाँ पे मतलब दरी मतलब जैसे डोंगर होता है बड़ा, और उसके नीचे हम देखेंगे तो जो मतलब नीचे का जो हिस्सा होता है उसे खाई बोलते हैं हिंदी में हम लोग। तो ऐसे ही वहाँ पे जो है तो हर जगह आपको जो दिखेगा वो सिर्फ हरा हरा, मतलब हरा ही दिखेगा सब जगह, क्योंकि हरे पेड़ वहाँ पे दिखेंगे आपको सब, मतलब बहुत ही सुंदर ऐसे वातावरण वहाँ पे है। और फिर क्या दिखेगा वहाँ पर आपको, ढगाळलेले डोंगर, मतलब बारिश आने के जो आने शुरू हो जाती है या फिर आनी रहती है, तभी वातावरण जो होता है आपको सन नहीं दिखता है, आपको सूरज नहीं दिखता है, आपको सब जगह क्या दिखते हैं, आसमान से पूरा काला काला बादल छाए हुए रहते हैं ना, तो वैसे वहाँ पर जो है वो आपको दिखेगा, मतलब सब जगह आपको काले काले बादल, बहुत ही सुंदर दिखता है आप अगर जाओगे कभी वहाँ पर तो। आणि पावसाची सतत धार म्हणतात, संतत धार मतलब बारिश आती रहती है, बारिश रुकने का नाम नहीं लेती, तब हम बोलते हैं कि बारिश की संतत धार। और मोठमोठ्या दगडांवर आसूड मारत धावत खळाळत वाहणारे पाणी, आणि ऊपर से जब मतलब ऊपर जो माउंटेन से अगर बारिश नीचे आएगी, पानी नीचे आएगा तो उसका जोर से जो बहाव रहता है उसको खळाळत, मतलब उसका आवाज़ आता है, ऐसे खळखळ आवाज़ आती है ना, तो खळाळत वाहणारे पाणी, असे निसर्गाचे विहंगम दृश्य डोळ्यासमोर येते। विहंगम मतलब बहुत ही सुंदर प्यारा ऐसा नज़ारा हमें वहाँ पे दिखाई देता है, और नज़रेचे पारणे चढ़ून जाते, मतलब हमें बहुत ही अच्छा लगता है, बहुत ही सुख महसूस होता है। आणि त्या पावसाळी वातावरणात भजी वडे चहा असा चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंदा घाटातल्या टपऱ्यांसारखी दूसरी जागा नहीं। मतलब अगर आपको ऐसे मौसम में याद आता है तो क्या याद आता है, हमें भजी याद आती है, हमें लगता है कि हमें कोई गरम गरम चाय पिला दे, या फिर हमें कोई मतलब भजिया खिला दे गरम गरम। तो ऐसे ही इनको भी यहाँ पे ऐसे ही लग रहा है। तो यहाँ पे अगर ऐसे मौसम में कोई हमें गर्मा गर्म भजी दिला दे, चाय दिला दे, तो ऐसी एक जगह मतलब यहाँ पे है, एक टपरी है यहाँ पे। टपरी मतलब बहुत बड़ी दुकान नहीं होती, छोटी सी दुकान लगाई हुई रहती है। श्री वाघजाईच्या सोबतीने उभारलेल्या टपऱ्यांमधून हा राजेशाही खाना अगदी ताज़ा तैयार किया जाता है, मतलब बहुत ही मतलब तुरंत बनाते थे वो, गरम गरम रहता है वो, आप खा सकते हैं। आणि वाघजाईच्या सोबतीने मतलब वहाँ पे एक मंदिर है तो उसके बाजू में ही है। गरमागरम कांदा भजी, आलं लसूण घालून तळलेला गरमागरम बटाटे वडा आणि सोबत वाफाळलेला चहा, है ना, कितना सुंदर लगेगा अगर आपको ऐसा कोई दे देगा तो। ऐसे इसमें आलं लसूण घातलेले मस्त आपल्याला बटाटे वडे खायला आवडतात, है की नाही। बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे पाहत हा गरमागरम मेनूचा आस्वाद घेत रान वाऱ्याचं घोंगावणं ऐकत, मतलब रान वारा मतलब जंगल से आने वाली हवा जो से आती, तो जैसे कोई गाना गा रहा हो उनके लिए,
तो ऐसे लखन चमकणं आणि कडाडणं मनाच्या हार्ड डिस्कवर स्टोअर करत कसा वेळ जातो तेच कळत नाही. मनाच्या हार्ड डिस्कवर म्हणजे ये सब यादें है ना हम लोग इकट्ठा कर रहे हैं, कभी भी भूलते हैं हम लोग. जैसे डिस्क कोई होती है जिसमें हम लोग वीडियो या ऑडियो रिकॉर्ड करके रखते हैं, तो बरसों बाद भी हम अगर उसको सुनना चाहें तो हम सुनते हैं. वैसे ये हमारी आँखों से हमारे मन के अंदर चली जाती है, हम महसूस करते हैं उसको और वो हम कभी भूल नहीं पाते हैं. तर ऐसे सोचते देखते हम लोग हमारा टाइम कहाँ चला जाता है पता नहीं चलता है. बराच वेळ गेल्यावर थोडंसं भिजावं असं वाटतं कि बहुत देर के बाद ऐसे लगता है अभी बारिश में जाके भीगे हम लोग, पाय मोकळे करावे से वाटतात, मतलब चल के जाए कहीं पे. अभी गाड़ी से आए थे ना, आणि मग थोडंसं डेअरिंग करावं असं वाटतं, मतलब थोड़ा बहुत डेअरिंग भी करने का मन करता है हमारा. आणि असं जर खरंच वाटत असेल तर इथे अशा जिगरबाज भटक्यांसाठी कावळा किल्ला सज्ज आहे. अगर आपको ऐसा लगता है तो वहाँ पे एक किला है जिसका नाम है कावळा किला, वहाँ पे आप जा सकते हैं. कावळा किल्ला तसा बराच मोठा आहे, मतलब वो बहुत ही बड़ा है आणि तो फोडूनच वरंदा घाटाचा शेवटचा टप्पा तयार केलेला आहे. मतलब उसको तोड़ के और फिर उसके बाद जो लास्ट वाला जो वरंदा घाट का जो हिस्सा है वो बनाया गया है. आणि श्री वाघजाई मंदिराच्या बरोबर वरच्या भागात डोंगर माथ्यावर 9 टाक्यांचा समूह आहे. मतलब वहाँ पे 9 टंकियाँ है, उसका ऐसे मतलब ग्रुप बनाया है, 9 जगह है वहाँ पर. आणि कोणे एकेकाळी तो कावळा किल्ल्याचा एक भाग होता. मतलब एक ज़माना था जब वो कावळा किल्ला का एक हिस्सा हुआ करता था. आणि भजी वडे चहाच्या टपऱ्यांच्या बाजूने अवघ्या 10-15 मिनटातच इथं जाऊन पोहोचता येतं. मतलब उसके अगर साइड से ऐसे साइड से एक रास्ता बना है, 10-15 मिनट में हम लोग वहाँ पहुँच जाते हैं. आणि पाण्याला जीवन का म्हणतात ते इथं आल्यावर कळतं. मतलब हम पानी को लाइफ क्यों कहते हैं, जीवन क्यों कहते हैं, यहाँ पे आने के बाद हमें समझ में आता है. आणि काळ्याशार पाषाणात खोदलेली पाण्याची ती टाकी कित्येक वर्षे कित्येकांची तहान भागवत असेल कोण जाणे. मतलब कितने सालों से वहाँ पे एक पत्थर से मतलब खुदवा के ऐसे एक टंकी बनाई थी, तो वो जो वहाँ पे पानी जमा होता था बारिश का, वो आने जाने वालों की प्यास जो थी वो बुझाती थी, वो पानी वैसे ही रहता था. आणि ओल्या वाट्याने परत जाताना अंगावरचे कपडे हमखास रंगतात, कारण पायवाटच तशी रंगीली आहे. मतलब वो जो वहाँ का जो मिट्टी है उसका कलर हमारे शरीर में हमारे कपड़ों पे लग जाता है, तो इसीलिए हमारे कपड़े जो है वो उस रंग के हो जाते हैं. पण एकदा आपण डांबरी रस्त्यावर येतो आणि परत आपण डांबरी रस्त्यावर येतो, फिर वहाँ से एक पक्का रस्ता भी मिलता है हमें जाने के बाद. उजव्या हाताच्या वळणावर कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाटेवर नजर स्थिरावते. और अगर उजव्या हाताच्या मतलब अगर हम राइट हैंड की तरफ जाएंगे तो कावळ्या किल्ल्याकडे जाणाऱ्या पायवाट्याने नजर स्थिरावते. मतलब वहाँ पे एक कच्चा रास्ता है जो कावळा किल्ला की तरफ जाती है, तो उस रास्ते से हम लोग जाते हैं. मतलब बांधीव पायऱ्या पार करत अरुंद वाटेने कारवीच्या झाडीतून हृदयाची धडधड वाढवणारा ट्रेक सुरू होतो. मतलब बहुत ही थोड़ा सा वो रिस्की है, मतलब जाओगे आप तो कभी बहुत ही रिस्की है, बहुत संभाल के जाना पड़ेगा आपको, क्योंकि वहाँ पे वो बहुत ही नैरो रास्ता है, छोटा रास्ता है और एक तरफ खाई है और एक तरफ रास्ता है. अगर आप थोड़ा सा भी आपके बैलेंस ये हो जाएगा तो आप खाई से नीचे चले जाओगे. हाँ, तो वरंदा घाटाच्या उत्तरेला पसरलेल्या डोंगराच्या सोंड्यावरून जाताना डावीकडे खाली वरंदा घाटाचा कोकणात उतरत जाणारा वळणाचा रस्ता दिसतो है ना. तो जो रास्ता है मतलब वरंदा घाटाच्या उत्तरेला, मतलब उत्तर दिशा की ओर अगर आप जाओगे तो पसरलेल्या डोंगराच्या सोंडेवरून, मतलब डोंगराची सोंड म्हणजे काय तर जो असा निमुळता भाग असतो ना डोंगराचा त्याला सोंड म्हणतात. तर तिथून असा खाली तो येतो. डावीकडे खाली वरंदा घाटाच्या कोकणात उतरत जाणारा वळणाचा रस्ता दिसतो. वळणाचा मतलब एकदम जैसे सांप कैसे जाता है ना वैसे वैसे ऐसे 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 ऐसे, मतलब बहुत ही उसको टर्न्स होते हैं जब भी हम जाएंगे तो. और जब भी आप ऐसे कहीं घाट में जाते हो तो रास्ते वैसे ही रहते हैं, क्योंकि उतरने के लिए ऐसे सीधा उतरेंगे तो उल्टी पलटी हो जाएगी गाड़ी, इसलिए उनको रास्ते को खोद के ऐसे रास्ता बनाना पड़ता है ताकि वो धीरे धीरे नीचे उतरे है ना. तो इस तरह से इथून पाय सटकला की थेट समर्थांच्या शिवथरगळी म्हणजे तिकडे एक समर्थांचं एक मंदिर आहे, तिथे तुम्ही सरळ तिथे जाऊन पडाल. आणि तेव्हा जर कोकणात जायचं नसेल, अगर आपको संभाल के जाना है तो मतलब अगर कोंकण में नहीं जाना है सीधा नीचे उतर के ऐसे, तो आपको संभाल के जाना पडेगा. तर देशावरच्या मातीत सावधपणे पावलं टाकत जायला हवं. मतलब सावधपणे मतलब संभाल के जाना होगा.
डोंगरधारेच्या कड्यावरून जाणारी अरुंद पायवाट एका सपाटीवर येऊन थांबते. अरुंद मतलब नॅरो, आणि एक सपाटीवर येऊन थांबते, मतलब जहाँ पे सपाट मतलब एकदम अच्छी जगह होती है, जहाँ पे उतार चढ़ाव नहीं होता है ऐसे, तो वहाँ पे जाके हम लोग रुकते हैं. तशी सपाटी अरुंद मतलब वो भी इतनी बड़ी नहीं होती है, वो भी छोटी होती है. आणि तिथूनच पुन्हा एकदा कारवीची झाडी बाजूला करत करत शेवटी एका टेकाडाची उतरून अखेरची चढ़ाई समोर येते. मतलब कारवी नाम के पेड़ होते हैं वहाँ पे, तो उसकी झाड़ी मतलब वहाँ पे बहुत सारे ऐसे झाड़ी होती है, छोटी होती है, वो ज़्यादा बड़े नहीं होते, तो उनको ऐसे साइड साइड में कर करके वो वहाँ पे आ जाते हैं. फिर अखेरची चढ़ाई समोर येते, मतलब लास्ट वाला चढ़ाई होता है वो सामने आ जाती है. आणि मग इथून वरंधा घाटाचं मस्त दर्शन होतं. और वहाँ से अगर हम देखेंगे तो घाट का जो दर्शन होता है बहुत ही सुंदर होता है. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजांचे अवशेष दिसतात. डोंगराच्या सोंडेच्या शेवटी मतलब डोंगर मतलब जो माउंटेन होता है वो जो उसका लास्ट जो हिस्सा होता है वहाँ पे जोत्याचे अवशेष आणि ढासळून गेलेल्या बुरुजाचे अवशेष दिसतात. मतलब अवशेष मतलब जो शिल्लक राहिलेला जो भाग, ज्याला आपण म्हणूया कि इतने साल हो गए ना, तो वो जैसे कि वैसा तो नहीं रहेगा, तो वो कम हो जाता है, टूट जाता है, फूट जाता है, तो उसका जो भी बचा कुचा हिस्सा रहता है उसे हम अवशेष कहते हैं. तो इस तरह से मतलब वहाँ पे हम लोगों को दिखाई देते हैं. कोकणातला निसर्ग पाहत काही वेळ इथेच शांत उभं राहावं असं वाटतं. मतलब ऐसे लगता है कि कोंकण का जो भी निसर्ग है वहाँ से एक शांत अगर हम खड़े होंगे तो वहाँ से हमें दिखाई देता है, और ऐसे लगता है कि इधर ही खड़े रहे और वही देखते रहे. तर निसर्ग गीत अनुभवायला हवं. मतलब निसर्ग का जो भी नेचर सॉन्ग्स रहते हैं, सुनाई देते हैं, हवा होती है, या फिर अलग अलग पंछियों की आवाज़ होती है ना, वो ऐसे सुनाई देते तो बहुत ही सुंदर सुनाई देता है, मतलब बहुत ही सुंदर महसूस होता है. परतीच्या प्रवासात डोळ्यात साठवलेले हे पावसाचे 4 क्षण आणि अरुंद पायवाटेवरून अनुभवलेला तो थरार, कारवीच्या झाडाचे ते काडकन मोडणं आणि त्यांचा आवाज ऐकून काळजात लख्ख होणं, आणि तसेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. देखो ना, ये जो है उन्होंने क्या क्या महसूस किया वहाँ पे जाते वक्त, उन्होंने क्या क्या देखा, वो सब यादें, वो ऐसे लगता है कि मतलब ऐसे कुछ जमा किया वो यादों को, और एक मतलब बंद इसमें रख दिया अपने मन के अंदर, उन यादों को संभाल के समेट के रखा. आणि लगेच त्यातून सावरणं, हे सारं काही आठवत राहतं. हसता हसता रडवणारा आणि रडत रडत हसवणारा हा ट्रेक एन्जॉय करायचा असेल तर वरंधा घाटाच्या दिशेने आपल्या गाडीची चाकं वळवायलाच हवीत. आणि जर रड़ता रड़ता हंसवनारा ने हंसता हंसता रड़ाना, मतलब हम लोग एंजॉय करते करते, लेकिन कभी कभी चढ़ते वक्त हम लोग डर जाते हैं, या नीचे देखते वक्त तो थोड़ा सा रोना भी आ जाता है. और फिर उसके बाद फिर हम लोग इतना सारा जो नेचर है देखने के बाद फिर खुश हो जाते हैं. तो ये सब रड़ता हंसवनारा, हंसता हंसता रड़ाना, ऐसे इन्होंने बोला है. तो अगर आपको एंजॉय करना है तो आपको एक बार तो वरंधा घाट को जाना ही पड़ेगा, है ना. तो ये था लेसन आपका घाट वरंधा घाट. तो आपको कैसे लगा ये मुझे कमेंट में ज़रूर बताइए. और अगर आपको मेरा ये वीडियो पसंद आया होगा तो लाईक और सबस्क्राईब करने के लिए मत भूलिए. मी एवढंच म्हणेन की अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःची काळजी घ्यायची आहे. तुम्ही पण खूप काळजी घ्या आणि मस्त राहा, स्वस्थ राहा. आणि पुन्हा आपण भेटूया. नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी येणारच आहे. तोपर्यंत मी तुमची रजा घेते आहे. धन्यवाद.